नमस्कार, मी पूजा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण तयार करणार आहोत हॉटेल स्टाईल पालक पनीर। कसं तयार करायचे त्याची रेसिपी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी कोवळी अशी पालकची भाजी घेतलेली आहे। स्वच्छ अशी 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर कढई गॅसवरती गरम करून घेतल्यानंतर पालकची भाजी त्यामध्ये घालून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा पालक स्वच्छ अशी धुवून घेतल्यानंतर त्यामधील जी माती असते ती पूर्णपणे निघून जाते। त्यामुळे पालक स्वच्छ अशी धुवून घ्यायचे। धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे। पाणी घातल्यानंतर साधारणतः 5 मिनिटं आपल्याला ही भाजी बॉईल करून घ्यायची आहे। सॉफ्ट अशी झाली पाहिजे तोपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे। पूर्णपणे शिजवायची नाही, फक्त 5 मिनिटं आपल्याला हाय टू मीडियम फ्लेम वरती शिजवून घ्यायची आहे। बॉईल झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। अर्धवट भाजी ह्या ठिकाणी शिजवून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेते। भाजी शिजवून झाल्यानंतर त्यामधील पाणी आपल्याला स्ट्रेनरच्या मदतीने काढून घ्यायचं आहे व त्यानंतर ती भाजी मिक्सर मधून फिरवून घ्यायची आहे। खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं ओबडधोबड अशी पेस्ट करायची आहे। ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। पालक पनीर तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी 2 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे। कोथिंबीर घेतली व 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे व ही आपली पालकची प्युरी आहे। भरपूर अशी अद्रक, लसूण व मिरचीची पेस्ट आहे। मिरची मी 2च घातलेल्या आहेत त्यामध्ये व हे होममेड पनीर आहे। ह्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून घेतल्यानंतर 2 ते 3 पळी आपल्याला तेल घालायचं आहे। तेल छानपैकी असं गरम करून घ्यायचंय। कडकडीत गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे। जिऱ्याची छान अशी फोडणी बसल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पनीर आपण घरीच तयार केलेला आहे व घरीच तयार केलेल्या पनीर पासून ही रेसिपी तयार करते। अतिशय कमी वेळात व कमी साहित्यामध्ये तयार होणारं पनीर व ते पण घरगुती पनीर कसं तयार करायचं ह्याची रेसिपी आपण अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवरती। यानंतर कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, त्यामध्ये 3 चमचे अद्रक, लसूण व मिरचीची पेस्ट आपण घालणार आहोत। अद्रकचा कच्चेपणा दूर होईपर्यंत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन असा शिजला जातो व सॉफ्ट होतो, त्यासाठी मिठाचा वापर करायचा आहे। टोमॅटो भाजून झालेला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले ऍड करणार आहोत। 1 चमचा पालक पनीर मसाला मी घालते, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा। 1 चमचा घरगुती काळं तिखट वापरते। त्यानंतर 1.5 चमचा धने पावडर घालायची व अर्धा चमचा हळद घालायची। सगळे मसाले तेलामध्ये 2-1 मिनिटं परतून घ्यायचे आहेत। छान असा फ्लेवर भाजीमध्ये उतरला पाहिजे, त्यासाठी मसाले भाजून घ्यायचे आहेत। भाजीला छान अशी कन्सिस्टन्सी किंवा बाइंडिंग किंवा एकजीव भाजी होण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचे। बेसन पीठ घातल्यामुळे भाजी व भाजीमधील पाणी वेगवेगळं होत नाही, एकजीव अशी भाजी तयार होते। बेसन पीठ तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। सगळे मसाले छान असे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पालकची प्युरी घालणार आहोत। पालक प्युरी मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे किंवा परतून घ्यायची आहे मीडियम फ्लेम वरती। भाजी परतून झाल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घालायचं आहे। भाजी आपण बॉईल करून घेतलेलं जे शिल्लक राहिलेलं पाणी असतं ते ह्यामध्ये ऍड करायचं आहे। भाजीला 1 उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण पनीर तयार केलं होतं ते पनीर ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पनीरची भाजी किंवा पालक पनीर तयार करत असताना पनीर तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता तेलामध्ये, पण मी ह्या ठिकाणी विदाऊट भाजलेलं पनीर वापरते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलामध्ये पनीर भाजून घेऊ शकता किंवा मग असंच वापरलं तरीही भाजी छानच लागते। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून चिमूटभर साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे भाजीची जी चव आहे ती अजून जास्त उभारून येते। लाल तिखट वापरल्यामुळे भाजीला तरी सुद्धा मस्त येते। भाजी तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे व खाण्यासाठी तयार आहे मस्त असं पालक पनीर। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।